देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर ब्रह्मदेवतांनी देवीची या सहस्त्रनामाने स्तुती केली, तेव्हा श्रीदेवी म्हणाली, मी तुमच्या या सहस्त्रनाम स्तुतीने तृप्त झाले आहे, इच्छित वर मागा. देव म्हणाले, हे स्तोत्र वाचणारा देवी स्वरूपाशी नित्य एकरूप राहावा. हे स्तोत्र ब्रह्मदेवाने सत्कृतांना सांगितले. हे सहस्त्रनाम पद्मपुराणातील करवीर महात्म्याच्या 24 व 25 अध्यायात महर्षी मार्कंडेय व श्री नारद मुनी यांच्या संवादातून प्रकट झाले आहे. महर्षी अगस्ती करवीत आले असता त्यांनी या श्री महालक्ष्मीच्या सहस्त्रनामाने पूजा केली होती आणि कीर्ती जागवली होती. या स्तोत्राच्या नित्य पठणाने शत्रुबाधा, अभिचार, पापोद्वार, रोग, अलक्ष्मीनाश हो, निरामय दीर्घायुष्य, सर्व राजभोग प्राप्ती, सकस आहार यातून आपल्याला वचनापूर्ती, कल्पनापूर्ती होऊन देवीपदी मोक्ष पावतो. उपासनेचे महत्व कळते. ही पवित्र सेवा केवळ घरात न करता आपण मंदिरात, मठात करू शकतो. तेथे दुःख नाश होऊन श्री लक्ष्मीचा अखंड निवास राहतो. त्यांच्या वंशात सौख्य, सुखता, सौभाग्य नांदते. त्यास त्रैलोक्य यश होते. फलश्रुतीच्या संकेतानुसार नित्य अथवा अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा व तसेच शुक्रवार, मंगळवार आदी विशेष पर्वात तुळशी, बेल, फूल, अक्षता, कनक, अक्षता, कुंकू या साहित्याने श्री महालक्ष्मीची हस्तर्चना करावी. श्री महालक्ष्मीच्या हवनविधीसाठी विशेष श्लोक यात समाविष्ट आहे. भक्तांनी, सेवकांनी या सेवेद्वारे महालक्ष्मी सेवा करावी. त्यायोगे जगदंबा श्री महालक्ष्मीने सर्वांना आपली सेवा, भक्ती, प्रेम देऊन आपल्या चरणी अखंड आश्रय द्यावा, हीच सर महालक्ष्मी चरणी प्रार्थना. ह्या फक्त कुंकुमार्चन केलं म्हणून करायचं नाही, त्याचं महत्व पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि ताईने आता थोडंफार सांगितलं त्याप्रमाणे आपल्या उजव्या हाताच्या या बोटाने कुंकू घालत राहायचं आहे. 1000 नावं मी घेणार आहे. एक नाव घातलं की तुम्ही कुंकू लावा किंवा एकदमच एका चिमटीमध्ये एक 3-4 नावं होत राहतात. की 1000 नावं घेणार आहे. 101 नावं झाली की मी थोडं मिनिटं थांबते, म्हणजे तुम्हाला सांगते की 101 नावं झाली. कारण मगाशी तुम्ही तरी पहिली पण सांगितलं होतं की काही जणांना जायची गडबड आहे, तर तुम्ही 108 नावं करा आणि जे ते कुंकू आहे तुम्हाला दिलेलं किंवा ते नाणं आहे त्याच्यावर पूर्ण ते कुंकू वाहत राहायचं आहे. इकडे तिकडे काही पडता कामा नये. जसं ताईने सांगितलं की त्या मूर्तीवर कुंकू राहायला पाहिजे, जायला पाहिजे, तसं त्या नाण्यावर कुंकू घालत राहायचं आहे. हे कुंकू आपण आपल्या जिथं ऐवज असतो किंवा देवघर असतो तिथं ठेवायचं. मंगळवार, शुक्रवार किंवा रोज जरी लावलं तरी चालतं. कुणी घरी आजारी असेल, कुठे परीक्षेला कोण जायचं जाणार असेल किंवा आपल्याला कधीतरी वाटलं की आपलं हे आहे कुंकू वाचन केलेलं आहे, तर ते आपण लावायचं आहे. आपल्या घरातल्या सुना, मुलांना ती कोण असतील, मुलगा, नात काय कुणी असतील त्यांना लावायचं आहे. कारण हे यंत्र हे आता आपण तुम्ही सिद्ध केलेलं आहात. तुम्ही 1000 नावं घेऊन त्याच्यावरती ते सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे हे नाण्याला खूप महत्व आहे. लक्ष्मीपूजनला तुम्ही लक्ष्मीपूजनच्या वेळी जरी नाणं ठेवून त्याची पूजा केली, खरं हे नाणं कुणालाही द्यायचं नाही, कारण हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. चालेल, मी सुरू करते एक नावं. कुणाला जर थांबायचं असेल तर हात वरती करा.